Dear student, in the last lecture we have seen compounds. मागच्या तासाला आपण संयुग जे आहे तर त्या संयुगांची त्या ठिकाणी माहिती घेतली. संयुग म्हणजे काय तर दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगामधून तयार होणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाला आपण त्या ठिकाणी संयुग म्हणताना दिसतो. या संयुगाचं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं वॉटर, पाणी. आता संयुग म्हणजे काय तर आपल्या लक्षात आलं की रेणूमधील आपल्या लक्षात येताना नसते की अणू जे आहे तर ते अणू त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतील तरच तयार होणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी संयुग असतो. आपण पाहिले की पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी संयुग असतो. आता याच्यामध्ये काय होतं नसतं की पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा असणारा जो काही एक रेणू जो आहे तर तो एक रेणू त्या ठिकाणी तयार होता नसतो. याच्यानंतर पुढे आता कॅन यू टेल, सांगा पाहू की विच एलिमेंट्स हेल्प कंबक्शन, म्हणजे ज्वलनास मदत करणारं मूलद्रव्य कोणतं. तर आपल्याला सहज सांगता येईल की ऑक्सिजन हेल्प्स इन कंबक्शन, म्हणजे ज्वलनाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेला मदत करणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते ऑक्सिजन असणार आहे. पुढे आपल्याला विचारले पहा, डज वॉटर हेल्प कंबक्शन, पाणी ज्वलनास मदत करतं का. तर आपल्याला सांगता येईल नो, इन फॅक्ट वॉटर स्टॉप्स कंबक्शन. आपल्या लक्षात येतं नसते की पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी ज्वलनास मदत करत नाही, तर आपण उलट काय करता नसतो, आग विझवण्यासाठी पाण्याचा त्या ठिकाणी वापर करता नसतो. आणि देअरफॉर इन फॅक्ट वॉटर स्टॉप्स द कंबक्शन, म्हणजेच आपण सांगतोय की त्या ठिकाणी काय होतं नसते की ज्वलनाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या ज्वलनाच्या प्रक्रिया थांबवण्यासाठी पाणी जे आहे तर त्या पाण्याचा आपण त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. आता पुढे हायड्रोजन इज ए कंबस्टिबल सबस्टन्स. आत्ताच आपण पाहिलं की हायड्रोजन जो आहे तर तो ज्वलनशील त्या ठिकाणी आहे. दॅट इज इट बर्न्स, म्हणजे तो स्वतः त्या ठिकाणी जळतो. ऑक्सिजन हेल्प्स कंबक्शन, ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय करता नसतो, ज्वलनास त्या ठिकाणी मदत करता नसतो. बट वॉटर विच इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज यूज टू एक्सटिंग्विश ए फायर. एक्सटिंग्विश ए फायर म्हणजे आग विझवण्यासाठी त्याचा वापर केला. आता आपल्या लक्षात येतं नसते की पाणी जे आहे तर ते पाणी कसं तयार झालेलं आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असं दोघांपासून त्या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार केलं. बरोबर, म्हणजे या ठिकाणी पाणी जे आहे तर ते पाणी कशापासून तयार झालेलं आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांच्या कॉम्बिनेशननं त्या ठिकाणी पाणी तयार झालेलं आहे. आणि हे जे काही तयार झालेलं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय करता नसतो, आपण आग जे आहे तर ती आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी वापर करता नसतो. परंतु आपण आत्ताच पाहिलं की हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन कसा आहे, ज्वलनशील आहे, तो स्वतः त्या ठिकाणी जळताना दिसतो. तर असताना तो ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय करताना दिसतोय, ज्वलनास त्या ठिकाणी मदत करताना दिसतो. पाहता म्हणून इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड्स आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ दीज कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स. म्हणजेच हे जे काही वॉटर हे जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगाचे गुणधर्म आणि त्यातील जे काही घटक मूलद्रव्य हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे त्याचे वॉटरचे असणारे जे काही घटक मूलद्रव्य, म्हणजे या घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म त्याच्यापासून तयार झालेले जे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगापाशी कसे असणारे वेगळे त्या ठिकाणी असतात, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे लाईक ॲन इलिमेंट ए कंपाऊंड इज ऑल्सो रिटन इन ॲन अब्रिक्ड फॉर्म. पाहता, ऑब्रिक्ड म्हणजे संक्षिप्त. जसं आपण त्या ठिकाणी मूलद्रव्य जे आहेत तर ती मूलद्रव्य जशी संक्षिप्त रूपामध्ये लिहितो तशी संयुग लिहिताना सुद्धा मूलद्रव्यांप्रमाणेच ती कशी लिहितात, ॲब्रिक्ड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये त्या ठिकाणी लिहितात. आता पुढे ए मॉलिक्यूल ऑफ ए कंपाऊंड इज फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन्स ऑफ ॲटम्स ऑफ 2 or more एलिमेंट्स. संयुगाचे असणारे जे काही रेणू जे आहेत तर त्या संयुगाच्या रेणूमध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोग जे आहेत तर त्या रासायनिक संयुगातून एकत्र त्या ठिकाणी आलेले असतात. अँड देअरफॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज यूज टू रिप्रेझेंट ए कंपाऊंड. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे
तर अशी जी काही संयुग जे आहेत तर त्या संयुगांचा काय करायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा आहे, निर्देश करायचा आहे. आणि तो निर्देश करण्यासाठी काय केला तर ही मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज ए शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम रिटन विथ द हेल्प ऑफ द सिम्बॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स अँड देअर नंबर ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह ॲटम. आता काय सांगितलं की संयुग जे आहे तर त्या संयुगाचा निर्देश करण्यासाठी आपण रेणुसूत्राचा वापर करतो. आता रेणुसूत्र कसं लिहायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं लिहायचं आहे, तर संयुग जे आहे तर त्या संयुगामध्ये असणारे जे काही घटक मूलद्रव्य जे आहेत तर त्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा त्या ठिकाणी लिहायच्या. त्याच्यानंतर त्याची असणारे जे काही अणूंची असणारे जे काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी लिहायची. म्हणजे संयुगामध्ये असणारे जे काही घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या याच्या साह्यानं संयुगाचं केलेलं जे काही लेखन जे आहे तर त्या लेखनालाच काय म्हणणार आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा रेणुसूत्र त्या ठिकाणी म्हणणार. येते आता पुढे काय काय दिलेलं आपल्याला की कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर ए टेबल. माहिती मिळवा आणि तक्ता त्या ठिकाणी तयार करायचा. आता काय सांगितलं की कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स सच ॲज साल्ट, ॲलम, विट्रिऑल, अमोनियम क्लोराईड, बेकिंग सोडा, चॉक, वॉशिंग सोडा एक्सेट्रा. आता काय काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला पहिलं दिलेले कंपाऊंड दिलेले, वॉटर दिलेले. आता वॉटर कशापासून तयार झालेलं आहे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून, बरोबर. मग आता याचे संज्ञा जे आहेत, हायड्रोजनची संज्ञा एच आहे तर त्याच्यामध्ये किती आहेत, हायड्रोजनचे त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम 2 आहेत. ऑक्सिजनचा किती आहेत, नंबर ऑफ ॲटम 1च आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला इथे दिलेलं आहे H2. त्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी आत्ताच पाहिली की काय होता नसते की वॉटर जे आहे तर ते वॉटर त्या ठिकाणी युनिव्हर्सल त्या ठिकाणी सॉल्व्हंट आहे, वैश्विक अशा प्रकारचं द्रावण आहे. अशाच पद्धतीने पुढे आपल्याला अजून एक उदाहरण त्या ठिकाणी देता येईल की उदाहरणार्थ साल्ट, मीठ त्याला आपण म्हणू साल्ट. आता ह्याचे काही साल्ट जे आहेत तर त्या साल्टमध्ये सर्वसाधारणपणे सोडियम आणि क्लोरीन अशा प्रकारचे 2 कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. मग आता याची सिम्बॉल्स आपल्याला दाखवायचे आहेत ना. आता सिम्बॉलमध्ये सोडियमचा त्या ठिकाणी Na, नॅट्रियम अशा प्रकारचा सिम्बॉल आहे. क्लोरीन जो आहे तर त्या क्लोरीनचा सिम्बॉल त्या ठिकाणी Cl. आता नंबर्स ऑफ ॲटमचा जर आपण विचार केला तर सोडियमचा 1च अणू असतो, क्लोरीनचा सुद्धा 1च अणू असतो. मग आता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे तर तो लिहिता आपल्याला NaCl. अशा प्रकारचे असणारं जे काही त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे मिक्सचर. मिक्सचर म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, मिश्रण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता हे मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणाच्या बाबतीमध्ये सांगितले ट्राय धिस करून पाहिजे. प्रिपेअर ए सरबत, आपण पाहुणे आल्यानंतर सरबत तयार करताना दिसतो. त्याच्यानंतर प्रिपेअर ए भेळ तयार करतो. भेळ कशी करतो, त्याच्यामध्ये मुरमुरे, सेव, पापडी काय असेल ते ॲटम्स त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी थोडे त्या ठिकाणी टाकले जातात आणि याच्यापासून आपण त्या ठिकाणी भेळ तयार करताना दिसतो. आता पुढे काय सांगितलेले, डीड द टेस्ट ऑफ द ओरिजिनल इन्ग्रेडियंट चेंज ड्यू टू अबव प्रोसेस. जे सरबत तयार केल्यामुळं किंवा भेळ त्या ठिकाणी तयार केल्यामुळं, ही जी काही कृती केल्यामुळं त्या सरबतामधले किंवा भेळीमधले असणारे जे काही मूळ घटक जे आहेत तर त्या मूळ घटकांच्या चवीमध्ये त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी झाला का, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला. आता काय सांगता येईल, ए मिक्सचर इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स आर कंपाऊंड. म्हणजे वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुग एकमेकांमध्ये त्या ठिकाणी मिसळली की मिश्रण जे आहे तर ते मिश्रण त्या ठिकाणी तयार होतं. द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स इन ए मिक्सचर इज नॉट फिक्स. आता याचे काय आपण मिश्रण तयार केलं, उदाहरणार्थ सरबत तयार केलं तर त्या सरबतामधील विविध अशा प्रकारचे घटकांचं प्रमाण जे आहे तर ते निश्चित नसतं. पाण्याचं प्रमाण निश्चित नाही, लिंबाचं प्रमाण त्या ठिकाणी निश्चित नाही, साखरेचं प्रमाण त्या ठिकाणी, म्हणजे मिश्रणामधील विविध जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचं प्रमाण त्या ठिकाणी निश्चित नसतं. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन्स ऑफ मिक्सचर अँड नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड.
म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की मिश्रण तयार होत असताना कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येत नाही, किंवा कोणताही नवीन अशा प्रकारचा पदार्थ जो आहे तर तो पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. पुढे म्हटलेले कॅन यू टेल, सांगा पाहू. पहिलाच क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले आपल्याला की व्हॉट आर द मिक्सचर्स यूज्ड इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी मिश्रणं जी आहेत तर ती मिश्रणं त्या ठिकाणी कोणती आहेत, हा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. काय सांगितलेले की व्हॉट आर द मिक्सचर्स यूज्ड इन एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी मिश्रणं कोणती. आता काय काय सांगता येईल. टी, चहा आपण तयार करतो. त्याच्यानंतर कॉफी, त्याच्यानंतर भेल, त्याच्यानंतर द फूड स्टफ्स प्रिपेअर्ड बाय द कुकिंग, डिफरंट अलॉईज दॅट आर यूज्ड सच ॲज द स्टेनलेस स्टील, ब्रास एक्सेट्रा आर द मिक्सचर्स ऑफ दॅट यूज्ड इन एव्हरीडे लाईफ. आता दैनंदिन जीवन जे आहे तर त्या दैनंदिन जीवनाचा जर आपण विचार केला तर आपण चहा तयार करताना दिसतो, कॉफी तयार करताना दिसतो, भेळ कधी कधी त्या ठिकाणी खाताना दिसतो, अनेक अशा प्रकारचे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी शिजवून त्या ठिकाणी तयार करताना दिसतो, विविध अशा प्रकारचे संयुग त्या ठिकाणी वापरताना दिसतो. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील आहे, ब्रासची भांडी आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. ही सर्वच्या सर्व आपण त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी वापरताना दिसतो. पुढे काय म्हटलेलं आहे की आर ऑल द मिक्सचर युजफुल टू अस. सर्वच्या सर्व मिश्रणं आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त आहेत का. आता काय सांगता येईल. नो, ऑल मिक्सचर्स आर नॉट युजफुल. सर्वच्या सर्व मिश्रणं त्या ठिकाणी उपयुक्त नाहीत. द ॲडल्टरंट ॲडेड टू द फूड फॉर्म हार्मफुल मिक्सचर. कधी कधी काय होताना दिसतंय, जे घटक आपण त्या ठिकाणी त्या पदार्थांमध्ये टाकताना दिसतो, उदाहरणार्थ अन्न तयार करतात, तर ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी चांगलेच असतील असं नाही, काही घातक सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. येते पुढे तिसरा प्रश्न आहे पहा की हाऊ विल यू सेपरेट इच कंपोनंट्स फ्रॉम ए मिक्सचर ऑफ. काय म्हटलेले तर त्या ठिकाणी सेमिल्युनिया, साल्ट अँड आयर्न फिलिंग. आता या ठिकाणी पहा काय सांगितले की सर्वसाधारणपणे रवा, त्याच्यानंतर मीठ आणि लोहकीस यांच्या एकत्र मिश्रणातील प्रत्येक घटक तुम्ही वेगळा कसा कराल. आता काय करताय की सर्वसाधारणपणे आपल्याला हे जे काही मिक्सचर दिलेलं रवा आहे, मीठ आहे, लोहकीस. आता याच्यामधून आपल्या लक्षात येईल की लोखंड जर आपण त्या ठिकाणी फिरवलं तर लोखंडाला काय होता नसते तर त्या मिश्रणामधला असणारा जो काही लोहकीस जो आहे तर तो लोहकीस त्या ठिकाणी बाजूला होईल. बरोबर. म्हणजे वेगवेगळी असणारी जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी वापरून आपण काही करू शकतो तर त्या मिश्रणामधील घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी वेगळे करू शकतो. किंवा गाळण असेल, चाळणे असेल, वेचणे असेल, निवडणे असेल, पाखडणे असेल किंवा चुंबक फिरवणे यासारख्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतींचा वापर करून आपण काही करू शकतो. ह्या मिश्रणामधील घटक जे आहेत तर ते घटक काही करू शकतो, वेगवेगळे त्या ठिकाणी करू शकतो. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.